नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी। माझ्या लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता या दिवशी मिळणार आहे। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। येत्या रक्षाबंधनला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मित्रांनो पहिला हप्ता मिळणार आहे। ही आनंदाची बातमी आहे। पहा मित्रांनो, या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तसेच पहिला हप्ता किती हजाराचा असणार आहे ते पण पाहणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला आज सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला बघा, पहिला हप्ता किती हजाराचा असणार तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे। या योजनेचा पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत असल्याची माहिती समोर येत आहे। ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो की पहिल्याच हप्त्यापोटी महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत असल्याची माहिती समोर येत आहे। ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबिर सुद्धा आयोजित केलं होतं। ठिकठिकाणी विशेष अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे आणि या योजनेचा जो पहिलाच हप्ता आहे तो पहिला हप्ता आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। यासाठी आता एक काम करायचं आहे की तुमच्या जर खात्याला आधार लिंक नसेल ते कसं बघायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर ते मध्ये जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे UIDAI असं म्हणून किंवा माय आधार म्हणून सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक आधारची वेबसाईट येईल। वेबसाईट आल्याच्या नंतर इथं जे लॉग इन आहे पहा, नीट समजून घ्या मित्रांनो। व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। पहा मित्रांनो, इथं जे लॉग इन दिसत आहे इथं लॉग इन व्हा। लॉग इन झाल्याच्या नंतर OTP येईल आधारवर। आधारवरचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर एक OTP येईल। ते OTP टाकल्याच्या नंतर इथं मग नंतर हे झाल्याच्या नंतर इथं बँक स्थिती जी आहे ही बँक स्थिती बघा, बँक सेडिंग स्थिती, तुमची बँक सेडिंग स्थिती शोधण्यासाठी इथे क्लिक करा। याच्यावर तुम्ही क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर केलंच की काय होते माहिती आहे का, तुम्हाला दिसते की तुमच्या खात्याला आधार कोणते लिंक आहे। तिथं जर ऍक्टिव्ह असेल तर ठीक आहे आणि इनऍक्टिव्ह असेल तर काय करायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो। तुम्ही जर पोस्टाचं खातं नसेल कोणत्या महिलेचं तर पोस्टाचं खातं काढू शकता किंवा जे खाता